मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून सध्या जरांगे पाटील आणि लक्ष्मण हाके यांच्यामध्ये खरं तर शीतयुद्ध सुरू झालेले आहे आणि त्यांच्या आंदोलनाबद्दल खरं तर धनगर समाजातल्या नेत्यांनी देखील नापसंती व्यक्त केली आहे। माझ्यासोबत धनगर समाजाचे नेते आणि राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी सेलचे नेते आहेत सतीश कुल्हाळ। काय जरा लक्ष्मण हाके यांचं जे काल गेवराईमध्ये आंदोलन झालं त्या आंदोलनाविषयी तुमचं काय मत? लक्ष्मण हाकेंनी जो काल गेवराईमध्ये पोरकटपणा केलेला आहे, कायद्याला चॅलेंज केलेला आहे, कायद्याचा भाषा बोलणारा, परंतु त्यांनी जे छगन भुजबळ साहेबांविषयी जे विधान केलं त्याच्यावरती पडदा टाकण्यासाठी त्यांनी स्टंट केला। त्या ठिकाणी सोबत नवनाथ आबाला का घेऊन गेले नाहीत? माझा हाकेंना एक मित्र म्हणून सवाल आहे किंवा सल्ला आहे की त्यांनी आदरणीय पंकजताईच्या मुलाला स्वतःच्या गाडीत घेऊन हे आंदोलन करावं, आम्हीही त्यांच्यासोबत येऊ। परंतु या बीड जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय अजितदादा असल्यामुळे प्रखरतेनं बीड जिल्हा हा हाके मुद्दाम टार्गेट करतायत। बीड जिल्ह्याची व्यवस्था बिघडवायची आहे त्यांना आणि त्याच्या अजितदादांकडे बोट दावायचं आहे। माझं आपल्या माध्यमातून या सरकारलाही इशारा आहे की काल हाके जे गेवराईला चॅलेंज देऊन जातात त्यावेळेस पोलीस प्रशासन काय करत होतं हे सर्व महाराष्ट्र जनतेचा सवाल आहे। मग जर माझी सरकारला विनंती आहे, तुम्हाला जर कायदा सुव्यवस्था किंवा गृह विभाग सांभाळता येत नसेल मुख्यमंत्र्याला तर गृह खात्याची धुरा अजितदादांकडे द्या। हे जे कायदा सुव्यवस्था मराठा समाजातील किंवा ओबीसी समाज अजून कोण असतील कायदा सुव्यवस्था हातात घेणार आहेत या कार्ट्यांना अजितदादा एका आठवड्यात। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। सरळ करतील। मला सांगा, वारंवार लक्ष्मण हाके असतील किंवा पडळकर असतील हे समाजामध्ये तेढ निर्माण करण्याची भाषा वापरतायत, कार्यकर्त्यांना पुढे करतायत आणि त्यामुळे महाराष्ट्रामध्ये अशांतता निर्माण होते। तर काय या तुमच्या सगळ्या दोन नेत्यांबद्दल तुम्ही काय त्यांना सल्ला द्या? नाही, खरं तर ह्या दोघांनी स्क्रिप्टेड या महाराष्ट्रामध्ये हौदाच घातलेला आहे। पडळकर हिंदू मुस्लिमच्या विषयावरती या महाराष्ट्रामध्ये दंगली घडवण्याचा प्रयत्न करतोय, हाके या माध्यमातून करतोय। खरं तर त्यांना ज्या पडळकरांनी तुम्हाला सगळ्यांना ज्ञात आहे की अखेरच्या लढ्यामधून या महाराष्ट्राला जी स्वप्न दाखवली, आमच्या श्रद्धास्थान बिरोबाची जी खोटी शपथ खाल्ली, खरं तर पडळकरांना हाकेला तुम्हाला जर बापू बिरू वाटेगावकरांचं आणि यशवंतराव होळकरांचं जर नाव घ्यायचं असेल तर तुमच्यामध्ये या मुख्यमंत्र्यांनी ज्यांनी पहिल्या कॅबिनेटमध्ये आरक्षण देतो म्हणले त्यांना जाब विचारायची तुमच्यामध्ये धम्मक आहे का तेवढं स्पष्ट करा। आता आम्ही समाजाचा आणि समाजातल्या कार्यकर्त्याचा आंदोलनकर्त्यांचा तुमच्यावरला विश्वास उरलेला आहे। धनगर एसटी आरक्षणाची लढाई या महाराष्ट्रामध्ये आम्ही समाज व्यवस्थेमध्ये समाजावर प्रेम करणारे सर्व आंदोलनकर्ते, उपोषणकर्ते आणि सर्व समाज बांधव यांच्या माध्यमातून धनगर आरक्षणाचा लढा आम्ही पडळकरांना हाकेंना सोडून या राज्यात उभारतोय। आता मराठा समाजाच्या आरक्षणासंदर्भात जरांगे पाटलांचं आंदोलन होते मुंबईमध्ये आणि दुसऱ्या बाजूला त्यांच्या आंदोलनाला हाके विरोध करतायत। तर एक कुठल्या पद्धतीचं सगळं राजकीय म्हणजे सामाजिक वातावरण महाराष्ट्रातलं चाललंय? नाही, खऱ्या अर्थानं हाकेचाच विषय नाही या बाबतीमध्ये। कायदा सुव्यवस्थेला चॅलेंज करणारे, झुंडशाही करणारे किंवा डुप्लिकेट दाखले असतील, अतिक्रमण जे काय जे संविधानाला विरोधक वागतील त्याच्याविषयी आम्ही बी विरोधक आहे ना। जरांगे पाटलाच्या आमच्या मध्ये वैचारिक भेद आहेत ना, परंतु हाकेंचा विषय आहे की हाकेंनी सरकारची सुपारी घेऊन जरांगेंना अडवायचं ठरवलंय का? काल ते बोलले की मुंबईला जाताना आमची गावाच्या गाव आहेत। अरे काय युद्ध खेळायचंय का? ते सरकार ठरवल ना। खरं तर लोकशाहीने अधिकार दिलाय जरांगेने ते आंदोलन दुबईत सुद्धा घेऊन जावं, पण शासनाने त्यांना काय रिॲक्ट करायचं आणि जे आंदोलन करतो त्यावेळेस पोलीस प्रशासन 153 ची नोटीस देतात। त्या आंदोलकाला तिथं जाहीर सूचना करण्यात येते की हे आंदोलन करत असताना या आंदोलनाला काही गालबोट लागला किंवा कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला, शासकीय निम शासकीय किंवा कुठल्या खासगी प्रॉपर्टीचं नुकसान झालं तर सर्वस्वी जबाबदार ते असतील। आणि उद्या या जरांगेंच्या आंदोलनाला जर गालबोट लागला तर हे गृह खातं काय करतं अख्खा महाराष्ट्र बघेल ना। कारण याच्या पाठीमागही बीडमध्ये जी जाळपोळ प्रकरण झालं, मी कुठल्या आंदोलनाला किंवा कुणाला नाही, पण कायदा सुव्यवस्थेला आंदोलनाच्या नावाखाली काय राजकीय चोर जे यामध्ये घुसतायत याच्यावरती कायदा सुव्यवस्था आणि गृह विभागाने याच्यावरती ठोस कारवाई केली पाहिजे। सरकार हाकेंच्या मागे काय फूस बिस लावते सरकारच्या? आता कालच्या हाकेत चॅलेंज देऊन गेवरायला जातात, याच्या मागे सरकारचीच फूस मानावं लागेल ना। जर सरकारची फूस नसते तर बाबा हाके गेवराईमध्ये गेल्यावर काय होईल? उलट वेळ ती कानावून गेली, खरं निषेधार्थच आहे। परंतु त्याच प्रकारचं सरकारच्या फूसचं जर असेल, अधिवेशनामध्ये जो पडळकरांचा जितेंद्र आव्हाडांचा विषय झाला, अरे ते पवित्र मंदिर आहे ज्या मंदिरामध्ये आम्हा सर्व माणसांच्या जीवनाचे निर्णय घेतले जातात आणि
त्या मंदिरामध्ये हाणामारी होते आणि तिथंच मुख्यमंत्री त्या पडळकरांना म्हणतात की तुम्हाला पडळकरच दिसतात का, पडळकरांना सिंगल आउट का करताय. अरे खऱ्या अर्थानं मुख्यमंत्र्यांनी आणि विधानसभा अध्यक्षांनी त्या प्रकरणामध्ये त्या जे 2 आरोपी आहेत त्यांच्या बरोबरच जितेंद्र आव्हाड आणि गोपीचंद पडळकर यांनाही आरोपी करून 6 महिन्यासाठी त्यांना निलंबित करायला पाहिजे होतं. कारण त्यांनी या संविधानाची आमदारकीची शपथ घेतलेली आहे, त्याचा त्यांनी विनयभंगीवादी शपथ मोडलेली आहे म्हणून त्यांच्यावरती कारवाई करायला पाहिजे होती. तर महाराष्ट्रात मेसेज गेला असता. परंतु या कायदा सुव्यवस्था सोयीस्करपणे निर्णय घेते असं महाराष्ट्रामध्ये वेगवेगळा मेसेज जातोय आणि मग सर्वसामान्याच्या मनामध्ये असं काही प्रश्न निर्माण होत आहेत की उद्या आपल्याला काय अन्याय आपल्या विरोधात होत असेल तर आपण डिफेन्समध्ये ठोस भूमिका घेतली पाहिजे. आपल्याला या सरकारकडून किंवा गृह खात्याकडून कुठली न्याय मिळण्याची अपेक्षा नाही असं इतर लोकांच्या मनामध्ये बिंबवतंय. एकूणच आपण बघितलं की खरं तर लक्ष्मण हाके हे महाराष्ट्रातली कायदा सुव्यवस्था बिघडवण्याचं काम करतायत आणि अजित पवारांना टार्गेट करण्याच्या हेतूनेच त्यांनी बीड मधलं आंदोलन केल्याचा आरोप देखील आता केला जातोय. कॅमेरामन राजू मिसाळसह भारत नागने, साम टीव्ही न्यूज, पंढरपूर. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.